त्याला त्याच ड्यू प्रोसेस ऑफ लॉ दिला, त्याला उन्हामध्ये लॉ दिले तुम्ही अशा प्रकारचं स्पेसिफिक इनफॅक्ट 6/38 सेक्शननुसार हे करत आहे आणि त्यांचा दावा त्यांना मंजूर करत आहे. ती ऑर्डर न्यायालय सध्या पास करते. स्टाईल पोझिशन त्याच्यावरती पाहिजे. त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला त्याला मालक याची जमीन आहे, जमीन मालकाचा तो मालिक आहे आणि तुमचं त्या जमीन त्याच्या जमिनीवर हे असं तुम्ही एका ठिकाणी ॲडव्हर्स पेशंटचे तुम्ही मालक आहे असं आपला एक दावा. पहिली रिलीफ जी आहे मध्ये ना जे रिलीफ आहे मी वाचून दाखवतो. वादी यांचा दावा तसं मंजूर व्हावा गोमध्ये आणि गोमध्ये वादी यांना मालिक घोषित करायचं. मालक म्हणून घोषित तुम्हाला कुठल्या हक्काने घोषित करायची तर तुम्ही खरेदी करताना मालक आणि आता तुमचं जे दावा म्हणजे कन्वर्ट केलं ते ॲडव्हर्स पेशंट आहे. याच्यामध्ये तुमचं मेन रिलीफमध्ये विरोध हक्काने मालक तुम्हाला घोषित करावे अशी तुमची पिढी क्लिअर तशी बिल्डिंग दिसत. आणि दुसरं जे आहे डमध्ये तुम्हाला इंजेक्शन मागितलं आहे परंतु अल्टरनेटिव्ह जे रिलीफ आहे स्पेसिफिक पर्पजची एकदा आपण पहिली रिलीफ अशी म्हणतो की आपणच मालक आहे आणि अल्टरनेटिव्ह रिलीफमध्ये आपण डिपेंडंटला मालक म्हणून शोधून मिळून धरून आपण त्याच्याकडनं आपण स्पेसिफिक म्हणून मागतो म्हणून त्या जमिनीला खरेदी मागतो. बेसिकली फर्स्ट इयर आहे वी आर नॉट एक्सपेक्टेड की तुम्ही एवढं पूर्ण घ्यायला तुम्ही त्याकडे घ्यायला घ्यायला बट ती प्रोसिजर तुम्ही फॉलो केली आहे का ती झाली नाही. तुम्ही या पद्धतीने लावा दाखल केला तुम्ही सगळं ठीक आहे. मी सजेशन देतो की पण जी प्रोसिजर फॉलो करायला हवी मध्ये दिलेली आहे. सूट फाईन झाला, सूट रजिस्टर झाला, आपल्याला रिटर्न स्टेटमेंट ऑन द बेसिस ऑफ
चीफ आहे. चीफ आल्यानंतर तुम्ही चीफ दिली ही रिटर्न मध्ये. तर तुमची ड्युटी आहे की तुम्ही तुमचा एव्हिडन्स प्रूव्ह करायला हवा. त्याच्यासाठी फर्दर चीफ असते. ते डॉक्युमेंट तुम्ही प्रोड्यूस केले नाही, तुम्ही कोर्टासमोर दाखल करायला हवे की कागद तुम्ही कोर्टात दाखल केला, यावर याची सही आहे, तसा एव्हिडन्स आहे करण्याचा साक्षी अधिनियम. त्याप्रमाणे तुमचा एव्हिडन्स तुम्ही कोर्टासमोर बिअर डाऊट प्रूव्ह करायला हवा. जो मला वाटतो तो थोडासा पार करून केला. त्यानंतर बेसिकली एकदा तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन चालू केली, यू कॅनॉट सपोज टू नॅरेट फॅक्ट विदाउट. दॅट इज नॉट पॉसिबल, कारण ती प्रोसिजरच नाही. क्रॉस एक्झामिनेशन जे आहे आणि यात एक सायलेंट असलं प्रोसिजर फॉलो करताना वादीचा एव्हिडन्स आला, वादीचा एव्हिडन्स संपल्यानंतर त्याने कोर्टाला ऍड्रेस करायला हवं बाय वे ऑफ प्रोसीज. आय एम क्लोजिंग माय एव्हिडन्स. तो एव्हिडन्स मला वाटतं फर्दर तुमच्याकडनं ती पोझिशन झाली की तुम्ही एव्हिडन्स क्लोज नाही. एव्हिडन्स क्लोज न करता ती गोष्ट झाली. जोपर्यंत एव्हिडन्स क्लोज होते तोपर्यंत अदर पार्टीचा एव्हिडन्स ओपन होत नाही, केस क्लोज होत नाही आर्ग्युमेंटसाठी. आता आर्ग्युमेंटच्या मुद्द्याला आला तर खूप सुंदर आर्ग्युमेंट करताना जी क्रोनॉलॉजी आहे ना, माझ्या दृष्टीने ती क्रोनॉलॉजी मी फॉलो केली. आणि त्यातही प्रत्येकाने म्हणजे जसं तुम्ही तुमचा दावा पेट केला बायोवर एव्हिडन्स आणि केसला, तसंच त्यांचा दावा म्हणजे त्यांचा जो काही एव्हिडन्स सेटमेंट होता तो कोर्टासमोर व्यवस्थित मांडला, एव्हिडन्स क्रिटिसाइज केला आणि प्रोव्हिजनली केसला सांगितलं. खूप छान झालं. प्लस तुम्ही खूप पार्टिसिपेट. तर मला तुमची एक गोष्ट आवडली की तुम्ही ॲडव्होकेटची इम्पॅक्ट करत होता आणि बार आणि बेंचमध्ये हा इंटरॅक्शन असणं गरजेचं असतं, कारण तोपर्यंत एक आपली जजमेंट कोर्टासमोर येऊ शकतात आणि कोर्ट देऊ शकते का. तर यांनी सांगितलं म्हणून ऐकून घ्यावं आणि जजमेंट द्यावं असं नसतं. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन रेज दॅट. ते खूप छान झालं. तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स फार सुंदर होता. तो विषय नाही. त्यामध्ये फक्त एक असं झालेलं आहे की ज्यावेळी क्रॉस एक्झामिनेशन करतो त्यावेळी जजचा रोल हा एकदम लिमिटेड असतो. तो फक्त डिपोजिशन घेतो आणि तिथे फक्त लिगल ऑब्जेक्शन जर काही रेज झालेले असते ते ऑब्जेक्शन तुम्ही ओव्हररूल करणे किंवा सस्टेन करणे, जसं तुम्ही मध्ये घेतले त्याप्रमाणे तुम्ही ओव्हररूल सस्टेन करतो. यू कॅनॉट सपोज टू रेज क्वेश्चन टू विटनेस because that is not part of evidence or cross. Okay, don't log